कोरड्या दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या लातूरच्या शेतकऱ्यांना आता ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागतोय। अतिवृष्टीमुळे अनेक पिकांचं नुकसान झालंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे। गेल्या 3 ते 4 वर्षात दुष्काळाची मार पडलेल्या लातूर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। हे आत्महत्येचं सत्र गेल्या 2 महिन्यापर्यंत चालू होतं, कारण पाऊस गायब झाला होता ऑगस्ट महिन्यामध्ये। ते पाऊस गायब झाल्यामुळे ही पिकं अशी काही अंशी वाळून गेली होती। मात्र मागच्या 10 दिवसापासून लातूर जिल्ह्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलेलं आहे आणि याच्यामुळे शेतामध्ये हे असं पाणी झालेलं आहे। नदीकाठची शेती असेल किंवा ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे तिथली शेती ही अशी पाण्याखाली गेली आहे आणि शेतकऱ्यांचं हे सोयाबीन अशा पद्धतीनं पूर्णपणे वाफून गेलेलं आहे। लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या अनेक गावांसह जिल्ह्यातल्या जवळपास सर्वच 9 तालुक्यात पिकांची कमी अधिक प्रमाणात अशी स्थिती आहे। सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसलाय। सोयाबीन हे नगदी पीक असल्यामुळे या पिकाचा मोठा पेरा खरीप हंगामात घेतला जातो। कधी नव्हे तो यंदा मान्सूनच्या पावसानं लातूर जिल्ह्यात वेळेवर हजेरी लावली होती, त्यामुळे पिकं शेतात डोलत होती। कर्ज काढून अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली होती। मात्र गणपती विसर्जनाच्या 2 दिवस आधीपासून लातूर जिल्ह्यात पाऊस सक्रिय झाला आणि हाती आलेलं पीक वाया गेलं। 15 दिवस झालं पाऊस लागले, ते सगळं हुबाट्या वापून चाललंय। साहेब गरिबाची बघा काकलूत करा। अति पाऊस लागला की कंटिन्यू 10-15 दिवस पाऊस आला आणि नापीक झाले आहे। गेली 4 ते 5 वर्ष पाऊस नसल्यामुळे आत्महत्या करणारा शेतकरी आता अति पावसामुळे अधिकच हैराण झालाय। सरकारने याकडे तातडीने लक्ष देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। आता आमची आर्थिक परिस्थिती फार नाजूक आहे। आमचं उपजीविका भागाचं फारच मोठी आवड आहे। यावर्षी बी अजून आत्महत्या करायची वेळ येते काय की अशी परिस्थिती आहे। शेतकऱ्यांच्या मदतीला सरकार निश्चितपणे धावून येईल असा विश्वास शेतकरी नेते पाशा पटेल यांनी व्यक्त केलाय। सरकारने या नुकसानाची तातडीने दखल घेत एकरी 25,000ची मदत जाहीर करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली। जे काही संकट आहे ते निसर्गाचं आहे, ते सगळ्यावरच आहे की फक्त काही लातूर जिल्ह्यातले शेतकरी राहणार नाही आणि म्हणून शेतकऱ्यांनी हवालदिल व्हायचं काही कारण नाही। शेतकऱ्याला योग्य नुकसान भरपाई तरी 25,000 रुपये अनुदान द्यावं, कारण आता ही सोयाबीन तर हातात काहीच लागल नाही, पण ते राननीट करून रब्बीची काळ्याची ओटी भरली पाहिजे। एकूणच पावसाअभावी दुष्काळात होरपळून निघालेला लातूर जिल्ह्यातील बळीराजा आता अतिपावसामुळे ओल्या दुष्काळाच्या दुष्चक्रात अडकला। राज्य सरकार आता या शेतकऱ्यांना कसा दिलासा देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।